सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी श्वेता. आज तुम्हाला दाखवणार आहे हिरवी मूग, जी मोड आलेली आहे त्याची आमटी करणार आहे. तर तुम्ही कशी करते हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे कांदे घेतले 2 मीडियम आकाराचे आणि इथं हिरवं वाटण म्हणजे अद्रक लसूण आणि जिरं घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून ते चांगलं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आणि मोहरी, जिरं मोहरी फोडणीसाठी यूज करणार आहे आणि कोथिंबीर वरतून गार्निशिंगसाठी. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर पॅनमधलं तेल गरम झालेलं आहे. मी आता जिरं आणि मोहरी टाकते, त्याच्यासोबत कांदा टाकते. ही हिरवी मूग 2 दिवस चांगली कापडामध्ये बांधून ठेवली होती आणि त्याला असे बऱ्यापैकी चांगलेच मोड आलेले आहेत. सो तुम्ही बघू शकता त्या कांद्याचा रंग असा सोनेरी रंग झालेला आहे, चांगला परतला गेला आहे. तर आता मी हिरवं वाटण जे केलं होतं ते मी टाकते. तर ते हिरवं वाटण टाकून मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याला. तर आता त्यात टाकते मी घरचा मसाला. आता मी मसाला टाकलेला आहे. आता त्याला चांगलं थोडंसं ड्राय होऊ देऊया. तर मंडळी तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी चांगलं ड्राय झालेलं आहे हे. तर आता आपण याच्यामध्ये मूग आलेले मूग आहे ती टाकूया. सो मूग टाकून हे चांगलं मी मिक्स करून घेतलं आहे. आता थोडं पाणी टाकूया त्याच्यामध्ये. तर मी ह्याच्यामध्ये एवढं पाणी टाकलेलं आहे. सो आता चवीनुसार मीठ टाकते. सो फ्रेंड्स, आपली मूग मटकीची भाजी झालेली आहे तयार. तर आता आपण हिला सर्व करूया. सो आपली मूग मटकीची भाजी झालेली आहे आणि फुलका रोटी बनवली आहे मी. सो ती भाकरी संगती पण खाऊ शकतात आणि चपाती बनवली, चपातीसोबत पण खाऊ शकतात. आणि चपाती बनवली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. मला कमेंट्स करा मला आणि लाईक करा माझ्या व्हिडिओला जर व्हिडिओ आवडला असेल तर. आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.